वाटते यार. काय किक तोडायचे का? चल मी सोडतो तुला. नाही नको, जाईन माझ्या. मी कशी जाणार आहेस? तुझी गाडी तर स्टार्ट होत नाही आणि स्टार्ट झाली तरी तुझ्याकडे रेनकोट नाही. विशील तू, मी सोडतो तुला. तुझ्या डोळ्यात काही खुपतंय का? हो, तू ते काहीतरी गेलंय माझ्या डोळ्यात. मी चांगलं आहे. पहिल्यांदा मला सोडून दुसरं काहीतरी खुपतंय तुझ्या डोळ्यात. बघू. नाही दिसतंय का? नाही, काही नाही. अरे बघत काय बसलायस वेदांत? फुंकर मार ना. हे तू ओरडू नको ना माझ्यावर. ऑलरेडी भांडलीस माझ्याशी आणि त्यात माझी गर्लफ्रेंडवाला नकार दिलायस तरी मी थांबलोय. आणि अबाव एव्हरीथिंग मी तुझा बॉस आहे, विसरू नको. थँक्यू मला आठवण करून दिल्याबद्दल की तू माझा बॉस आहेस. आणि मी नाही भांडल्या, तूच स्टार्ट केलं होतंस. गर्लफ्रेंड व्हायला नकार दिला म्हणे. तूच म्हणालास ना, नाटक जरी असलं तरी जरा बरी मुलगी आण. तोच असा जसं काही याने मला खरंच प्रपोज केलं होतं आणि मी याला नाही म्हणाले. तुला कोण प्रपोज करणार आहे? ती आद्या बोलली ना म्हणून मी. अरे वेदांत फुंकर मारणं मला त्रास होतोय. ठीक आहे, हात बाजूला घे ना. तू हात बाजूला घे ना. अमूल्य हलू नकोस, एका जागी थांब. अगं सरळ. जमणार आहे का तुला? मला जमणार आहे का? तू आधी सरळ उभी राहा. तू एक काम कर, तू इथे 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 उभी राहा. अरे आणि आता अजिबात हलू नकोस, थांब. तू बांध सरळ ठेव. अगं इथे बघ. ओके. अच्छा, माझ्यापासून लपवून ठेवताय काय गोष्टी? आता बघ मी काय करते ते. गेलं का? माहिती नाही. तू तू हात काढून चेक कर. गेलं? गेला. साधं थँक्यू म्हणता येत नाही. काय म्हणालास? गाडीत बस, सोडतो तुला. बोल आजी. हा आद्या, पोचलीस का ग घरी? हो आत्ताच आले. तू कुठे आहेस? मी आहे कुठेतरी. कुठेतरी म्हणजे? अगं माझं एक महत्वाचं काम होतं म्हणून आले होते, पण झालंय आता माझं काम, त्यामुळे जातेय घरी. कसलं काम? ते सांगीन ग नंतर. पण हे बघ, मी फोन कशासाठी केला होता ना ते ऐक. तू आज रात्री घरी ये. आज असं अचानक का बोलवतेस? आज आज काही आहे का? अगं घरी येण्यासाठी निमित्त हवं का ग आद्या? हा हे बघ, मी आज ठरवलंय की मी एक नागपुरी बेत करणार आहे स्पेशल. त्यामुळे रात्री जेवायला घरी ये, कळलं? बरं ठीक आहे चालेल. पण आजी कळलं, पणचा अर्थ कळला. सार्थकला घेऊन ये येताना. ओके ठीक आहे चालेल. आणि वाट बघते ग. हा लवकर या. हो येतो. बाय. सुमन,
गेलं बघा काय पाहिजे संपत ना तिचं. हे बघ, जेवून पोट भरायचं असतं, विचार करून नाही. हा, कसला एवढा विचार करतेस तर काय. अमूल्या, काही काळजीचं कारण नाहीये ना? नाही काय तसं काही नाही. काय ग, नोकरीचा ताण आहे का फार? हा, दमछाक होते का? हे बघा मुले, आता सध्या सगळ्यात महत्वाचं काय आहे? MBBS पूर्ण करणं. नोकरीचा ताण येत असेल तर नोकरी सोडून दे, अभ्यासावरती लक्ष केंद्रित कर. कळतंय का? अण्णा नाही, तसं खरंच काही नाहीये. अगं पण नोकरी आणि कॉलेज दोन्ही करून तारांबळ उडतच असणार आहे. बरोबर आहे. अगं नाही ताई, मी असं कधी म्हटलंय का? होतंय सगळं मॅनेज. ठीक आहे, तसं होत असेल तर उत्तमच आहे. पण आता जो काही विचार चालू आहे तो जेवण झाल्यावर करायचा. आता फक्त जेवायचं. हा, अमूल्या, अगं तुला आवडते म्हणून अगदी दाण्याचं कूट घालून भरली वांगी केलीत मी, आणि तुझं लक्षच नाहीये. सॉरी. खा आता. आई, अगं काय मस्त बनवली तू भरली वांगी, त्यात आपला वऱ्हाडी मसाला. हे असं जेवण ना जगात कुठे नाही. असं म्हणते जसं काही जगातल्या सगळ्या हॉटेल्स मध्ये खाऊनच आलीयस. ए पोरीनो, पण पावसाळ्यात बाहेर नाही आजारी पडायला होतं. हे बरं पाठ केलंय दोघींनी. तुला आवडतात म्हणून केलं तर बड्या. घे, अजून एक वाढते. क्या बात आहे. पाटवडी आणि रस्सा, माझं तर ना बघूनच पोट भरलं. हो, अरे मग जेवतोयस कशाला? वर जा आणि झोप ना शांतपणे. आजी, काय मग आद्या, आवडलं का बेत? हा काय प्रश्न आहे का? आजी कसं जमतं ग असं वर्षानुवर्ष सेम चव? ते म्हणतात ना की काळ बदलतो तशी माणसं बदलतात, पण बाईच्या हातची चव कायम तशीच राहते, ती अजिबात बदलत नाही. हा, आता तुम्ही आणि तुमच्या बायका जेव्हा म्हातारे व्हाल ना तेव्हा कळेल तुम्हाला हळूहळू. खरंय. पण काय ना जावई बापू, ते कळण्यासाठी कोणीतरी लग्नाचं मनावर घ्यायला पाहिजे ना. हो ना रे वेदांत? आजी, तू मला फोनवर सांगितलंस की सहज ये, भेटायला ये, जेवायला या. तर म्हणजे नक्की सहजच बोलावलंयस ना तू, की काही स्पेशल आहे? अगं स्पेशल काय असणार आहे? नातवंडांना काहीतरी छान खाऊ घालावं असं वाटलं तर त्याच्यासाठी काय स्पेशल दिवस लागतो? नाही, तुमच्यासाठी असतो तो व्हॅलेंटाईन डे, पण म्हाताऱ्यांसाठी सुद्धा असा काही वेगळा स्पेशल दिवस वगैरे आहे की काय? वेदांत, तू शांत कायस? स्वयंपाक आवडला नाही का तुला? जी, असं कसं शक्य आहे? जेवतोय ना मी म्हणून. खरं सांगू का, तुम्हाला सगळ्यांना ना असं काहीतरी स्पेशल करून खायला घालायचं होतं, पण तुमच्याशी जरा बोलायचं सुद्धा आहे. कशाबद्दल? सांगणार, सगळं सांगणार. सगळ्यांना सगळं कळणार आहे. अरे पण त्याआधी पोटभर जेवून घ्या ना. जेवले मी पोटभर, पण तू का असं विचारतेस? नाही, तुझं लक्ष नव्हतं ना जेवणात म्हणून विचारलं पोटभर जेवली आहेस की नाही. बरं मला सांग, जेवताना कुठे हरवलेलीस? पुन्हा तेच ताई. अगं मी सांगितलं ना, असं काही नाहीये. अमूल्या, तुला माहितीये ना तुला खोटं नाही बोलतायत ताई. बरं मला खरं खरं सांग, कुठल्या विचारात हरवलेलीस? आणि हे ऑफिस आणि कॉलेजची रिझन सांगू नको हा मला. तू कुठला तरी वेगळाच विचार करत होतीस, हो ना?
हे बघ, मी सांगते तुला, पण प्लीज कोणाला काही बोलू नकोस. आज ऑफिसमध्ये आद्या वहिनी मला म्हणाली की तू वेदांची गर्लफ्रेंड हो. काय? म्हणजे गर्लफ्रेंड असल्याचं नाटक करायचंय त्यांच्या आजींसमोर. अगं पण का? कारण वेदांतने लग्न करावं असा आजींचा आग्रह आहे. मग आजींना शांत करायचं म्हणून आपण हे नाटक करूयात असं आद्या वहिनीचं म्हणणं. आधी नाही म्हणून मोकळी. अमूल्य बघ, आधीच खूप गोंधळ झालाय मागे. उगाच त्यात भर नको. अगं हो ताई, मी सुद्धा तेच म्हणाले वहिनीला, पण वहिनी ऐकायलाच तयार नाही. आणि तो वेदांत काय म्हणाला माहितीये? तो म्हणाला की नाटकच करायचंय ना, मग हिच्यापेक्षा जरा बरी मुलगी आण. मी नाहीच म्हणाले. मला हे असलं खोटं नाटक करण्यात ना काही एक इंटरेस्ट नाही. पण अगं ताई, आजींच्या डोक्यात ना भलतंच काहीतरी सुरू. तुझ्यामुळेच झालंय. माझ्यामुळे? तूच त्या इव्हेंटला म्हणाली होतीस ना मी गर्लफ्रेंड आहे त्याची, म्हणून सगळ्यांचा गैरसमज झालाय. आणि हे एवढं सगळं होऊनही तुला कोणी एका शब्दाने काही बोलत नाहीये. तू लहान आहेस ना, म्हणून लाड होतात तुझे. मलाच सगळं भोगावं लागतं. झालं, आली मोठी बहीण अंगात. जाऊ दे सो, मी आहे ना तुला काही सांगणारच नाही. मी एक मैत्रीण म्हणून तुझ्याशी शेअर केलं आणि तू वरतून माझ्यावरच रागवतेस. सोड, जाऊ, मी माझा अभ्यासच करते. अण्णा म्हणतात ना ते अगदी बरोबर आहे. सत्य नेहमी कडू असतं. जरा काही खरं बोललं की लागलं हिच्या मनाला. तुझ्या मेडिकलच्या पुस्तकात काही उपाय लिहिलाय का बघ. आता नीट सांगशील का? सांगते सगळं सांगते. तुम्हाला इथे कशासाठी बोलवलंय ते सांगते. काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये ना? आता टेन्शन घ्यायचं की नाही हे जास्त त्यांनी ठरवायचं ना. हे आजी, लवकर सांगा, आता खरंच टेन्शन यायला लागलंय. बरं, सांगते. तर गोष्ट अशी आहे की आपल्या वेदांची एक गर्लफ्रेंड आहे आणि ती कोण आहे हे मला माहितीये. काय? अरे काय चाललंय हे सगळं दादा? वेदांत, तू काहीच सांगितलं नाही कधी. कसं सांगणार ना, सगळं लपून छपून चाललं होतं. हा आजी, हे खरं आहे? हो. एक मिनिट आजी, तुला कोणी सांगितलं माझी गर्लफ्रेंड आहे म्हणून? कोणी सांगितलं म्हणजे काय? तूच सांगितलंस. तूच नाही का म्हणालास की तुझी गर्लफ्रेंड आहे, लग्नासाठी मागे लागू नका. आठवतंय? तुला काय वाटलं वेदांत, तू एकटाच छान आहेस? हा, माझ्यापासून सगळ्या गोष्टी सहज लपवू शकशील. पण बच्चू, एक गोष्ट विसरू नकोस, मी तुझ्या आईची आई आहे, कळलं ना? त्यामुळे आता हे बरं होईल की तू स्वतःच्या तोंडाने आम्हाला तिचं नाव सांग. आणि हेही सांग की हे सगळं कधी सुरू झालं, कधी प्रेमात पडलास तू, आणि लग्न कधी करणार आहेस. तू सांगतोय स्वतःच्या तोंडून तिचं नाव की मी नूतनला त्या मुलीचं नाव सांगू? नाही म्हणजे बघ, नूतनला एकदा का त्या मुलीचं नाव कळलं की ती लगेच दुसऱ्या दिवशी तुझं तिच्याशी लग्न लावून देईल. आणि आम्हालाही बरं आहे, एकदा का तुझं लग्न झालं की विक्रांतचं लग्न लावायला आम्ही मोकळे. सारिकाही आता बरी आहे,
त्यामुळे विक्रांतच्या लग्नामध्ये कुठलीच अडचण येणार नाही. एक मिनिट, हे तर आज भलतंच ऐकायला मिळालं आणि आजचं जेवण तर मी कधीच विसरणार नाही. आजी तू ग्रेट आहेस हा. नाही म्हणजे जे आम्हाला नाही जमलं ते तू करून दाखवलंस. दादाची गर्लफ्रेंड कोण आहे शोधलंस तू. तू गप्प बसा. अरे वेदांत, तू सांगतोयस तिचं नाव का मी नूतनला सांगू? ए नाही नाही आजी, तू असं अजिबात काही करणार नाहीस. वेदांत, तुझी गर्लफ्रेंड कोण आहे हे तू स्वतःहून सांगतोयस की मी सांगू सगळ्यांना? दादा आद्या, आद्या काय बघतेस तू? त्या फोन मध्ये काय आहे नेमकं? तू गप्रे. तू आधी का नाही सांगितलंस मला? गप्प, पण नेमकं आहे काय त्या फोन मध्ये? अरे आद्या, तू गप्प बस. कोणाला काहीही सांगायचं नाही. आता जे काय सांगायचंय ना ते वेदांत आपल्याला सांगेल. ताई ऐक ना, माझं उद्या प्रॅक्टिकल आहे, म्हणजे ऑफिसला जायला मला उशीर होणार. काय करू? यात विचार काय करायचा आहे? अमूल्य कॉलेज महत्वाचं आहे. सांगून टाक वेदांतला उशीर होईल यायला म्हणून. चिडेल तो परत. ग त्याला चिडायला काही कारण लागतं का? सांगून टाकतो. करतीयस ना मेसेज? कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल्स आहेत, मला ऑफिसला यायला उशीर होईल. ओके, नाही आलीस तरी चालेल. बघ कसं आहे, त्याचा मेसेज आलाय ओके, नाही आलीस तरी चालेल. ओके सर, थँक्स फॉर ग्रँटिंग मी द लीव. आजी येतो. आज उशिरा चाललायस का ऑफिसला? हो का, एक टेलिकॉन्फरन्स मीटिंग होती, ती संपवली आणि निघालो. अच्छा, चल आजी मी पण येतो. तू कुठे निघालास? आई, स्वरूप बॅग घे. नमस्कार. आई कसा आला दौरा? आई कशी आहेस तू? कसा झाला प्रवास? अच्छा, अजून राग गेला नाहीये का तुझा? आई अगं तू फोन्स का नाही उचलले? मी किती वेळा फोन केला तुला. 5 दिवसात 5 फोन, रोज 1 फोन. रोज 1 फोन केला म्हणजे खूप फोन केलेस असं वाटतंय का तुला? आई मला वाटलं तू खूप बिझी असशील म्हणून मी रोज एकदाच फोन करायचो. हे काय झालंय? तू अजूनही चिडलीस का आमच्यावर? आपण नंतर बोलायचं का?
अगं दौरा कसा झाला ते नाही सांगितलंस तू. काय नाही, लोकांची स्मरणशक्ती खूप चांगली असते. आपण त्यांच्यासाठी काय केलंय हे त्यांच्या बरोबर लक्षात असतं. कितीतरी लोक मला म्हणाली की जवळचे नातेवाईक करणार नाही इतकं तुम्ही आमच्यासाठी करता. आपल्या माणसांना आपली किंमत नसते, पण तुम्ही मात्र मदत करता. खरंय, आजकाल कुठे असते ग आपल्या माणसांना आपली किंमत.